मुंबईत काही वातावरण वेगळं नाही. मुंबईमध्ये सुद्धा उत्साह तितकाच आहे. मुंबईमध्ये सुद्धा गणेश भक्तांचे डोळे पाणावलेले आहेत. मुंबईमध्ये मुंबईचा राजा जे गणेश मंडळ आहे अर्थात गणेश गल्लीचं, तिथून माझी सहकारी माधुरी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. माधुरी, काय नेमकं वातावरण दिसतंय? आता पुण्यातलं वातावरण आपण पाहिलं, मुंबईकर काय म्हणतायत, मुंबईमध्ये बाप्पाचे भक्त काय म्हणतायत? नक्कीच विक्रांत, आज अर्थातच विसर्जन मिरवणूक सोहळा पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जोरदार अशी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे. अर्थातच मुंबईचा राजा, मानाचा राजा, गणेश गल्लीचा राजा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. विसर्जन मिरवणूक सोहळा पार पडणार आहे आणि गणेश भक्तांनी सुद्धा मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सध्या या ठिकाणी आरती पार पडेल आणि आरती पार पडल्याच्या नंतर विसर्जन मिरवणूक सोहळ्याला सुरुवात होईल. अर्थातच मुंबईमध्ये सगळ्यात पहिला मान हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये मुंबईच्या राजाला असतो. मुंबईच्या राजाची मिरवणूक निघाल्यानंतर इतर मंडळांचे गणपती हे पुढे मार्गस्थ होत असतात आणि अर्थातच आता तो सगळा उत्साह आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. मुंबईच्या राजाच्या मूर्तीचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे आणि आकर्षक देखावा असेल, या सगळ्या गोष्टींमुळेच आपल्याला इथे सगळा उत्साह पाहायला मिळतो आहे. आणि आज सार्वजनिक उत्सव मंडळाने सुद्धा यंदा सजावटीसाठी रामेश्वरम मधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती उभारलेली आहे. या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक थीममुळेच आधीच प्रतिष्ठित असलेल्या उत्सवाला एक अधिक भव्यता सुद्धा लाभलेली आहे आणि आपण सकाळपासूनच बघतोय गणेश भक्तांचा सुद्धा उत्साह पाहायला मिळतोय. हळूहळू आता गर्दी व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. अर्थातच या ठिकाणी मंडळाचे सगळे कार्यकर्ते सुद्धा आहेत. यासह ढोल ताशांच्या गजरामध्ये सुद्धा मिरवणुकीला सुरुवात होईल आणि पुढे पुढे बाप्पा मार्गस्थ होईल. हा सगळा उत्साहपूर्ण वातावरण हे आपल्याला पाहायला मिळत आहे. खरंय माधुरी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे उत्साहपूर्ण वातावरण आहेच. आपण दोन दृश्य आत्ताच्या क्षणाला पाहतोय. पहिली दृश्य ही मुंबईच्या राजाच्या विसर्जनाची तयारी सुरू आहे त्या संदर्भातली आहे, तर दुसरी दृश्य उपमुख्यमंत्री अजित पवार हे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गेलेले आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने अजित पवार दगडूशेठच्या दर्शनाला गेलेले आहेत. दोन दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर. मुंबईच्या राजाच्या विसर्जनाची तयारी या संदर्भातले अपडेट आपल्या प्रतिनिधी माधुरी कुमकर आपल्याला देत होत्या आणि दुसरी दृश्य अजित पवार हे पुण्यामध्ये दगडूशेठच्या दर्शनाला गेलेले आहेत. हे दोन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहतोय. खरं तर राज्यभरामध्ये बाप्पांच्या विसर्जनाची तयारी सुरू आहे. तो उत्साह पाहायला मिळतो आणि त्याचवेळी काहीसं दुःख सुद्धा गणेश भक्तांच्या मनात आहे, कारण बाप्पांना आज निरोप द्यावा लागणार. यानंतर आता आपण थेट लालबागला जाऊया. लालबागमधून आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पद्मेश, आपण पुण्यातली परिस्थिती पाहिली, मुंबईच्या राजाच्या मंडळाच्या इथली परिस्थिती पाहिली. लालबागच्या राजाच्या मंडपात नेमकं काय सुरू आहे? लगबग सुरू असेल, कारण आता विसर्जन आज होणार आहे, बाप्पांना निरोप द्यावा लागणार आहे, त्याचवेळी डोळे सुद्धा पाणावलेले असतील. काय वातावरण आहे पद्मेश? विक्रांत, ही शान कोणाची, लालबागच्या राजाची, या घोषणेसह आपण आताच थोड्याच वेळात लालबागची जी विसर्जन मिरवणूक आहे ती सुरू होणार आहे. सध्या आपण लालबागच्या मंडळाच्या या ज्या परिसरामध्ये आहोत आणि अनेक जे गणेश भक्त आहेत ते आता हळूहळू इथे यायला लागलेले. अनेक जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते इथे आलेले आहेत. थोड्याच वेळात विसर्जन मिरवणूक देखील निघणार आहे. रांगोळी काढण्याचं काम विक्रांत सुरू झालेलं आहे. आपण पाहिलं आता याच परिसरामध्ये अनेक रांगोळी देखील काढण्यात येणार आहे. हार विक्रांत तू पाहू शकतो लागलेले. जवळपास अनेक लालबागच्या राजाचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर सिक्युरिटी गार्ड असतील, मुंबई पोलीसचे जवान असतील, जवळपास हजारो कार्यकर्ते, हजारो पोलीस सध्या लालबागच्या मिरवणुकीमध्ये असणारे. जवळपास 10 दिवस हजारो लोक, लाखो लोक इथे राजाच्या दर्शनासाठी येऊन गेले. अनेक VIP लोक असतील, मुख्यमंत्री असतील, अमित शहा असतील, लालबागच्या राजासाठी आले होते. सध्या जी मिरवणुकीची जी तयारी असते ती सुरू झालेली आहे. आपण पाहिलं तर रांगोळी काढण्याचं काम देखील आता सुरू झालेलं आहे. बाप्पाला निरोप देताना अनेक लोक थोडी भावूक देखील होत आहेत, कारण 10 दिवस कुठतरी आपण पाहिलं की बाप्पाची मनोकामने पूजा करत असतात कार्यकर्ते, गणेश भक्त. त्यामुळे डोळे पाणवणं हे साहजिकच आहे विक्रांत, कारण
मुंबई म्हटलं तर गणेशोत्सव असतो आणि गणेशोत्सव म्हटलं तर मुंबई असते. इथे गल्ली गल्लीमध्ये अनेक जे गणेश मंडळ असतात ते आपण पाहायला मिळतो. अनेक कार्यकर्ते मनोभावे जी राजाची आपल्या गणपती बाप्पाची पूजा करत असतात. सध्या रांगोळी काढण्याचं काम लालबागच्या राजाच्या या रस्त्यावरती सुरू झालेले अनेक जे कार्यकर्ते आहेत ते आता हळूहळू रस्ता देखील मोकळा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त आहे आणि त्याचबरोबर आता राजा आपण पाहू शकतो की राजा आता आपल्या मंडपातून बाहेर येण्यासाठी आता निघेल थोड्या वेळात. कारण अनेक जे कार्यकर्ते आहेत ते आता तयारीला देखील लागलेले आहेत. शेवटचे आता 3 तास उरलेले आहेत. 3 तासानंतर हा जो लालबागचा राजा आहे तो जो विसर्जन मिरवणूक आहे त्यासाठी विक्रांत निघेल. बरं पद्मेश, जोडलेले राहा. हे सगळं वातावरण अगदीच तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत, आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय. तुम्ही जोडलेलेच राहा. यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊया. पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीच्या परिसरातून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, पुणे झालं, मुंबई झालं, आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये नेमकं काय वातावरण आहे ते समजून घ्यायचंय. उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा दर्शनासाठी पोहोचलेत. अत्यंत आनंदाचं वातावरण पुण्यामध्ये आहे. आज पुण्यात दिवसभर उत्सव मिरवणुका ज्या आहेत विसर्जनाच्या त्या आपल्याला बघायला मिळतील. ढोल ताशांचा गजर ऐकायला मिळेल. सगळ्यात महत्त्वाचे असलेले 5 मानाचे गणपती, महत्त्वाचे गणपती, त्यासोबतच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, भाऊसाहेब रंगारी गणपती या सगळ्या महत्त्वाच्या आणि अन्य घरगुती गणपतींचं आज विसर्जन होणार आहे. आत्ता मी सध्या दगडूशेठ गणपतीच्या मूळ मंदिरामध्ये आहे. या मंदिरामध्ये बाहेर जो उत्सव मंडप आहे तिथून मूर्ती आणली जाईल आणि आत्ता या ठिकाणी पूजेसाठी आपण जर दगडूशेठ मंदिरामध्ये बघितलं तर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सपत्नीक दाखल झालेले आहेत. अगदी काही वेळापूर्वी अजित पवार आणि सुनेत्रा वहिनी या मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत. उत्सव मंडपातून मूर्ती ही आता मूळ मंदिरामध्ये आणली जाते आहे आणि जेव्हा ही मूळ मंदिरात मूर्ती आणली जाईल तेव्हा पालकमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडून जो अभिषेक आहे तो घातला जाणार आहे आणि त्यानंतर 5ही जे मानाचे गणपती आहेत त्यांना एकत्र या ठिकाणी अभिषेक जो आहे तो अजित पवारांकडून घातला जाईल. सध्या जे दगडूशेठ गणपती मंदिराचे सगळे ट्रस्टी आहेत त्यांच्यासोबत अजित पवारांची चर्चा सुरू आहे. एकूणच कशा पद्धतीनं आजचं दिवसभराचं नियोजन विसर्जन मिरवणुकीचं असेल याबद्दल अजित पवार हे दगडूशेठ गणपतीच्या ट्रस्टींसोबत चर्चा करताना माहिती घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत. या सगळ्या दृश्यांमध्ये आपण जर बघितलं तर आत्ता अगदी काही वेळात जी लगबग या ठिकाणी सुरू होणार आहे, ज्या ठिकाणी महापूजा संपन्न होईल त्या ठिकाणची काही मी तुम्हाला दृश्य दाखवतो. सपत्नीक अजित पवार हे आपल्याला गणपतीच्या मूळ मंदिरामध्ये आल्याचं बघायला मिळते. तर समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी जी महापूजा आहे, जी आरती आहे ती या ठिकाणी पार पाडली जाणार आहे. त्याच्यासाठी मूर्ती या ठिकाणी आणली जाते आहे आणि सगळी पूजेची तयारी या सगळ्या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे. डाव्या बाजूला दिवसभर आपल्याला समजून घ्यायचंय की ही तयारी नेमकी कशी सुरू आहे, कशा प्रकारे पुण्यामध्ये मिरवणुका निघतायत, कशा प्रकारे उत्साह आहे. तुम्ही जोडलेले राहाच. पुन्हा एकदा प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडे जातो. पद्मेश आपल्यासोबत लालबागच्या राजाच्या मंडपातून जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. पद्मेश, कशा प्रकारे तयारी सुरू आहे? आम्ही पाहिलं रांगोळी काढण्याची तयारी सुरू असल्याचं दिसतंय. मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आता लगबग सुरू आहे कारण आता विसर्जनाची मिरवणूक सुरू होणार आहे. काय नेमकी तयारी सुरू आहे, काय दिसतंय? ठीक आहे, नक्कीच आता रांगोळी काढणं देखील सुरू झालेले आहे. हार देखील लागले आहेत. तुम्ही माझ्या मागून मागे बघू शकतात की अनेक जे कार्यकर्ते आहेत ते बाप्पाला तयार करतायत. त्याचबरोबर आता थोड्याच वेळात इथे हा जी ट्रॉली आहे ती बाहेर येईल आणि त्याचबरोबर राजाची जी मिरवणूक आहे ती सुरू होईल, विसर्जनाची मिरवणूक सुरू होईल. हजारो कार्यकर्ते इथे तुम्हाला नाचताना देखील पाहायला मिळणार, कारण आपल्या बाप्पाला निरोप देताना अनेक लोक भावुक देखील होणार आहेत. त्यामुळे पाहायला महत्वाचं असणार आहे की यंदा देखील लालबागच्या राजाची मिरवणूक जशी दरवर्षी असते तशीच यंदा देखील असणार आहे. कारण आता इथे या लेन मधून हळूहळू लालबागचा राजा आहे तो बाहेर येईल. लालबागच्या गेट वरून ते आता लालबाग मार्केट, चिंचपोकळी स्टेशन, त्यानंतर भायखळा स्टेशन, हिंदुस्थानी मस्जिद असं करत करत लालबागचा राजा येतो. आता आपण पाहिलं तर कुठे ते गिरगाव चौपाटीला जाणारे आपल्यासोबत काही भक्त देखील आहेत. दादा, काय सांगशील? दरवर्षी प्रमाणे यंदा देखील आता विसर्जन मिरवणूक सुरू होते, काय भावना आहे? थोडा भावूक देखील झालायस तू? अत्यंत भावूक क्षण असतो. 10 दिवस आम्ही मनोभावे बाप्पाची सेवा करतो
आणि तो 10 दिवसानंतर निरोप द्यायचा क्षण येतो तेव्हा मग हा बरोबर आहे. पण या भाऊक क्षणामध्ये सुद्धा एक उत्साह असतो आमचा, जो आता तुम्हाला बघायला मिळेल. पुढील 24 तास ही मिरवणूक चालते. त्यामुळे काय गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणेल. नक्कीच ज्याप्रमाणे तू म्हटलास, तू लहानपणापासून या मंडळाचा सदस्य आहेस. काय काय भावना काय तुझी? कारण ज्या प्रकारे खरंच 10 दिवस आम्ही पाहिलं कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उत्साहात असतात, 12-12, 14-14 तास मंडळामध्ये असतात. ऑफकोर्स आमचं सौभाग्य आहे खरं तर की आम्ही इकडे लालबागमध्ये आमचा जन्म झाला आणि लहानपणापासून आम्हाला बाप्पाची सेवा करायला मिळाली. असंच आम्हाला सुद्धाही वाटतं की अनेक इतर जे सुद्धा भक्त आहेत ज्यांना असं वाटतं की नेहमी बाप्पाची सेवा करायला मिळाली, तेव्हा त्यांना सुद्धा ही सेवा करायला मिळावी याच्या पुढे. आणि असाच उत्सव जल्लोषात दरवर्षी चालत राहावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. हा, नक्कीच आपण जर बघितलं की अनेक जे स्थानिक लालबागकर असतील, परळकर असतील, ते जवळपास 10 दिवस बाप्पाची, लालबागच्या राजाची सेवा करत असतात. हजारो लाखो जे गणेश भक्त आहेत त्या लालबागच्या राजाला भेट देत असतात. त्यामुळे अनेकांवरती लालबागचे जे कार्यकर्ते आहेत, पोलिसांवरती ताण येतो, पण ते कुठे डगमगत नाही. ते लालबागच्या राजाची सेवा करत असतात. कारण आता थोड्या वेळात 3 ते 4 तासात लालबागच्या राजाची मिरवणूक देखील सुरू होणार आहे. या परिसरामध्ये आपण जिथे उभे आहे तिथे अनेक जे स्थानिक कोळी समाज आहेत तो देखील थोड्या वेळाने येईल. ते त्यांचा डान्स करतील. मोठ्या ढोल ताशांच्या गजरात लालबागचा राजा आता त्याचं विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात विक्रांत सुरू देखील होईल.